नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया बीड प्रकरणात आतापर्यंत काय अपडेट आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वॉन्टेड घोषित सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे बाबत पोलिसांचं पत्रक जारी। आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षिसाचीही घोषणा। मसाजोग दौऱ्यावेळी अजितदादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी, त्याच गाडीतून आरोपी पोलिसांना शरण आला। बजरंग सोनवणेंचा मोठा दावा। दादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांगून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी। त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होता। मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी कराड नागपुरात होता। खासदार बजरंग सोनवणेंचा दावा, पोलिसांनी नागपुरात अटक न केल्याचाही आरोप। 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला, त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता। बऱ्याच जणांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कोणी सभागृहात सांगितलं, मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार यांचा मोठा दावा, पुरावा नष्ट न करण्याची मागणी। की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। आरोपींना फासावर चढवणं हा आमचा प्रयत्न। बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू। मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, तर मीच पालकमंत्री का नसावं हे विरोध करणाऱ्यांना विचारावं, मुंडेंचा विरोधकांना टोला। लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही जण वक्तव्य करत असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची टीका, तर त्यांना कॉट झोपण्यासाठी आणले, मग पोलीस प्रशासनाला काय जमिनीवर झोपवायचं का? फडणवीसांचा सवाल। न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे। पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत, त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो, वडेट्टीवारांचा मोठा दावा। मुंडेची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का, हा प्रश्न गेल्या 4 दिवसापासून आम्हाला 5 दिवसापासून पडतोय। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा। आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी, मुंडेंचा राजीनामा घ्या, फडणवीस आणि दादांकडे मागणी केल्याची माहिती। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय आहेत। धनंजय मुंडे हा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावं, नाहीतर श्रेष्ठींनी त्यांना काढावं।